आणि आपल्या माध्यमातून जो काश्मीरला हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध पण करतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही पावलं उचलली त्याचं जाहीर शिवसेना म्हणून समर्थन देखील करतो। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री हे काश्मीरमध्ये आहेत, काही वेळानंतर ते सिंधुदुर्गला देखील यायला निघतील। आजचा मेळावा हा शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि दीपकभाई केसरकर आणि निलेश राणे निवडून आल्यानंतर शिवसेनेचा हा पहिला मेळावा होतो आणि या मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील। परंतु कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही स्वागत करणार होतो ते स्वागत आम्ही रद्द केलेलं आहे। साध्या पद्धतीनं त्यांचं स्वागत होईल, साध्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहून ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि म्हणून जे काही उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही जो काही सभा करणार होतो किंवा हा मेळावा करणार होतो त्या स्वागताला बगल देऊन अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची बाब की पक्षाची सभासद नोंदणी जी आहे त्या सभासद नोंदणीचा देखील मी परवा येऊन आढावा घेतला। अतिशय चांगल्या पद्धतीनं सभासद नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त ही सिंधुदुर्गामध्ये होते आणि मला असं वाटतं की काही लोकांनी माझ्या परवाच्या भाषणाचा काहीतरी गैरसमज करून घेतला आहे। ज्यांनी कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांच्याबद्दल ठीक आहे, पण मी असं बोललो होतो भाषणामध्ये की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। महायुतीमध्ये 3 पक्ष आम्ही काम करतो आणि अन्य RPI सारखे अनेक मित्र पक्ष आहेत। या सगळ्या पक्षांना स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, स्वतःची सभासद नोंदणी करण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे कोणीच याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही। मी हे देखील उदाहरण दिलं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हे माझ्या मतदारसंघामध्ये देखील त्यांच्या पक्षाचं संघटनासाठी आले होते, संघटन वाढवण्यासाठी आले होते। मला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही। त्याच्यामुळे मी संघटना बांधणीसाठी संपर्क मंत्री म्हणून ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये येतो त्यावेळी मी कुणाच्या पक्षाची लोक मित्रपक्षाच्या पक्षाचे लोक घेण्यासाठी येत नाही। तर आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो त्या उभाटातलीच लोक आमच्याकडे आम्ही घेतो आहे। कुठेही महायुतीतल्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हात घालत नाही आणि आज देखील 1,500 ते 2,000 UBTतल्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आजच्या मेळाव्यामध्ये होणार आहे। त्याच्यामुळे जी काही पत्रकार परिषद मी बघितली ऐकली ती जिल्हाध्यक्षांची जरी असली आणि मी त्यांच्यावर बोलल्यानंतर कदाचित आमचे जिल्हा प्रमुख बोलले असते किंवा विभाग प्रमुख देखील बोलले असते, परंतु कुठच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाद नको या दृष्टिकोनातून मी स्वतः पुढाकार घेऊन ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना जर काही शंका असेल तर माझ्याकडे त्यांनी कधीही यावं, माझ्याशी चर्चा करावी। कुठचाही भाजपाचा पदाधिकारी आम्ही घेणार नाही, आम्ही घेतलेला नाही आणि घेऊ नये अशा सक्त सूचना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्हाला आहेत। त्याच्यामुळे संघटना वाढवत असताना माझे दोन्ही भाषणं जर आपण ऐकली, कणकवलीचं ऐकलं आणि सावंतवाडीचं ऐकलं, तर त्याच्यामध्ये कुठेही मित्रपक्षाला अडचण निर्माण होईल किंवा मित्रपक्ष दुखावला जाईल अशा पद्धतीचं भाषण मी केलेलं नाही आणि ज्यांचा कोणाचा जर गैरसमज पदाधिकाऱ्यांचा झाला असेल तर त्या संदर्भात माझं नितेश राणे पालकमंत्री यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे, चंद्रकांत बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे। तर त्या जिल्हाध्यक्षांनी किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी जर बावनकुळे साहेबांना आणि नितेश राणेंची चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्यानं पुढे पत्रकार परिषद घेतली तर बरं होईल असं माझं मत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश महाजनांना श्रीनगरमध्ये पाठवले असता एकनाथ शिंदे गेलेले आहेत। एकनाथ शिंदेना जायची गरज नव्हती असं संजय राऊत म्हणतात, त्यामुळे महायुतीतील श्रेयवाद दिसतो। मला असं वाटतं की त्यांच्या पत्रकार परिषदेला जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता काम करायचा काही थांबणार नाही। काही लोकांना बसून पत्रकार परिषद घ्यायची सवय आणि एकनाथ शिंदेना फील्डवर जाऊन काम करण्याची सवय। गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदे साहेब गेले हे काही श्रेयवादासाठी गेलं नाही। मी आत्ता पण त्यांच्याशी बोललो। मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की आपण एकनाथ शिंदे साहेब तिथे जाऊन काय करतायत याची माहिती घेणं गरजेचं आहे। श्रेयवाद कशाला पाहिजे आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही। माननीय मुख्यमंत्री डोंबिवलीला हजर होते, आमचे काही मंत्री एअरपोर्टला उपस्थित होते आणि जो कार्यकर्ता आहे त्याचा कार्यकर्ता कधी मरत नाही, त्यातला कार्यकर्ता जिवंत राहतो। म्हणूनच माननीय एकनाथ शिंदे साहेब काश्मीरमध्ये आहेत, आता देखील काश्मीरमध्ये आहेत आणि आता देखील शेवटचं फ्लाईट जे 2:30 वाजता येणार आहे
तिथल्या सगळ्या पर्यटकांना बसवण्याचं काम ते करत आहेत. हा शेवटी पिंड असतो. काही लोकांचं फक्त बडबड करण्याचा पिंड आहे. काही लोक ते शिंदेसाहेब दऱ्याला गेल्यानंतर टीका करतात, पण ते दऱ्याला जाऊन शेती करतात. काही लोक लंडनला गेले तरी आम्ही टीका करत नाही. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला लंडनला जायचं आहे, ज्यांना कोणाला परदेशामध्ये जायचं आहे, त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु जो माणूस 5:30 वाजता जाऊन रात्रभर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करतो, तसं गिरीश महाजनांनी केलं आहे. दोघांचंही कौतुक आहे. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब गेलेत, हे मंत्री आहेत, आणि आमचे मुख्य नेते गेले ते उपमुख्यमंत्री आहेत. शासन म्हणून दोघं जिथं काम करत आहेत. काश्मीरमधील मेळाव्यानंतर मोदी साहेब सुद्धा परदेशातून आपल्या बाहेर देशात आहे. अनेक ठिकाणी महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केलेले असतात. अशा वेळी आपला आनंद मेळावा होत आहे या ठिकाणी. मला असं वाटतं, आता मी जर बोलणं योग्य नाही, हा तुमचा प्रश्न ठीक आहे, पण आम्हाला जे काय वाटतं त्यांच्याबद्दल त्याच्यासाठीच आमचे नेते तिथे गेलेले आहेत. बाकी कुठच्याही पक्षाचे कोण गेले नाहीत, फक्त गप्पा मारतात सकाळी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर मी बोललो तर कदाचित तुम्हाला असं वेगळं बोलल्यासारखं होईल, म्हणून मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही. आमचा मेळावा करताना आम्ही सगळे स्वागताचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. काँग्रेसची कार्यकारिणी पण झाली ना, काँग्रेसची कार्यकारिणी सुरू आहे. मुद्दा असा आहे की शिवसेनेनं काय करावं काय नाही करावं हे काही लोक सल्ले देत असताना काँग्रेसची पण कार्यकारिणी सुरू आहे. आता दिल्लीमध्ये सुरू आहे. त्याच्यानंतर आता मी बोलत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये कोण कोण आलेत ते, त्यांचे पण दौरे सुरू आहेत. माझी विनंती आहे ॲज अ मित्र म्हणून त्यांना पण हा प्रश्न विचारावा, कारण त्यांचे दौरे सुरू आहेत. त्यांनी फक्त सल्ले दिलेले आहेत. बिहारमधले कार्यक्रम सुरू आहेत, सगळीकडे सुरू आहेत. त्याच्यामुळं आम्ही कार्यक्रम कशा पद्धतीनं करतो हा उत्साहाच्या भरामध्ये केला असता तर आम्ही दोषी आहोत. परंतु त्यांच्याबद्दल काही वाटत असल्यामुळंच शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते काश्मीरमध्ये. सामंत साहेब, आपल्या उद्योग खात्याशी संबंधित एक माझा प्रश्न होता. खरं तर लोटे परशुराम MIDC मधून येणारा तो जो उग्रवास आहे, त्या उग्रवासामुळे कोकणचं औद्योगिकीकरण बदनाम होतं. आम्ही स्वतः त्या स्पॉटला गेलो होतो आणि ग्राउंड रिपोर्ट पाहत असताना समोर आलं की आपल्याच MIDCनं त्या ठिकाणी उभारलेला जो CTP प्लांट आहे त्यातूनच तो मोठ्या प्रमाणात उग्रवास येतो. याबाबत आपण काही चौकशी करणार आहात किंवा नाही, तुमची बातमी बघितल्यानंतर मी तिथं माहिती देखील घेतली. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इंडस्ट्री चालवत असताना CTP करून देणं किंवा STP करून देणं ही आमची जबाबदारी आहे. पण हे सगळं झाल्यानंतर प्रदूषणाचे जे विषय येतात हे सगळे पर्यावरण विभागाशी निगडीत असतात. तर तुमची बातमी बघितल्यानंतर तिथल्या पर्यावरण खात्याच्या पोल्युशन बोर्डाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत. सांगितलं ना, पर्यावरण विभागाला सक्त सूचना दिलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून. साहेब, संजय राऊत सकाळी म्हणाले आहेत की गिरीश महाजन श्रीनगरला गेले असताना एकनाथ शिंदे यांची जाण्याची काय गरज? काश्मीरमधील परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत पर्यटन निर्णयाच्या सूचना संबंधित कंपन्यांना शंभूराजे पर्यटन मंत्र्यांनी दिलेले काय भूमिका आहे? नाही, याच्यामध्ये माझी भूमिका काय असणार, त्या पर्यावरण विभाग हा शंभूराजांकडे आहे, पर्यटन विभाग. त्याच्यामुळे त्यांनी कुठच्या बेसवर हा निर्णय घेतला मला माहीत नाही. मी सिंधुदुर्गामध्ये आहे आणि त्यांच्याशी चर्चा करूनच बोलणं योग्य ठरेल, कारण हा प्रचंड संवेदनशील विषय आहे. प्रत्येक मंत्री या बाबतीतले जे निर्णय घेत आहेत हे वरिष्ठांशी बोलूनच घेत आहेत, केंद्र शासनाची चर्चा करून घेत आहेत. त्याच्यातला तो भाग असावा, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. साहेब, वैभव नाईक यांनी टीका केली की सरकारचे मंत्री जम्मू काश्मीर जाऊन फोटो सेक्शन करतात अशी टीका केली. जाऊ दे, ते हे बोललं नाही तर ते प्रसिद्धीच्या झोतात कशी राहणार. त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहावं आणि योग्य निर्णय भविष्यात घ्यावा असं माझी त्यांना विनंती आहे. ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जाते. राजकीय योग्य निर्णय म्हणजे काय? योग्य म्हणजे चांगला निर्णय आहे. चांगला निर्णय म्हणजे उचित निर्णय. शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांना आमंत्रण देता का तुम्ही? आमंत्रण म्हणा, निमंत्रण म्हणा, काही म्हणा. त्या शिवसेनेचे काही पदाधिकारी सरपंच आज प्रवेश करणार अशी माहिती आहे. 1,500 मगाशी बोललो मी, 1,500 लोक आज प्रवेश करतात. त्यात काही पदाधिकारी देखील आहेत. तर तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटक जे आहेत काश्मीरमध्ये मी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधून आहे. मी त्यांच्या पूर्ण रात्रभर संपर्कामध्ये होतो. माझाच एक मित्र ज्याची टुरिस्ट कंपनी आहे, मनोज जठार आणि त्याची पत्नी, हे जवळजवळ 32 लोकांना घेऊन श्रीनगरमध्ये होते. आता ते आज एका रेल्वे स्टेशनचं जे कुठचं तरी शहर आहे तिथे पोचलेले आहेत. आज रात्री निघतील. आणि दुसरं अमृता ट्रॅव्हल्स म्हणून रत्नागिरीतलं आहे, त्याच्यातली 7 लोक आहेत, ती देखील सुखरूप आहेत.
ज्यांचा म्हणजे संपर्क होत नव्हता, डॉक्टर देसाई म्हणून जे आहेत ते रत्नागिरीचे, त्यांचा रात्री माझ्याशी संपर्क झाला आहे मेसेजवरून, त्यामुळे ते देखील सुखरूप आहे. सिंधुदुर्गामधली देखील साक्षी पावसकर आणि कणकवलीच्या काही घेतल्या त्या देखील सुखरूप आहेत. काल त्या रात्री 12-1 वाजता मुंबईमध्ये आल्या. पुढे हे आता सभेतच साहेब, कुडाळ MIDCमध्ये इलेक्ट्रिसिटी हा मेजर विषय आहे. त्याच्यासाठी MIDCने एक प्लॉट दिला, इतर सगळ्या गोष्टी आल्या, पण अजून ते मार्गी लागलेलं नाही काम. अशी एक ओरड असोसिएशनची आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे काय आले? MIDC सबस्टेशनसाठी किंवा एक्सप्रेस फीडरसाठी जागा मोफत महावितरणला देत असते. कामं त्यांनी पटापट केली पाहिजे, म्हणजे जर रिव्ह्यू घेईन पाहिजे तर ठीक आहे. MIDC मध्ये तुम्ही आता काम झालंय काही महिन्यापूर्वी, कुठे रिनोव्हेशन झालंय, कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण काम बोगस झालेलं पाहायला मिळतं. कुठे? दरवाजे हातात यायला लागले, कड्या यायला लागल्या. कोट्यवधी नाही, MIDC मध्ये कोट्यवधी नाही, 80 लाख रुपये. कोट्यवधी म्हणजे असं एकदम 80 लाख रुपये, 1 कोटी रुपये असं म्हणा. कोट्यवधी म्हणजे 10, 15, 20, 25 हजार, 12 तसे असंच अर्थ होतो. मी स्वतः याच्यामध्ये सकाळी आल्यानंतर, आपल्याला कदाचित माहीत नसेल, मी स्वतः माझ्या डेप्युटी इंजिनियरला बोलून सांगितलं आहे या सगळ्या कामाची मी चौकशी लावणार आहे म्हणून. पण कोट्यवधी नाही, 80 लाख रुपयाचं फक्त टेंडर झालं आणि कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचं काम होतं आहे 17 कोटी रुपये. शब्द मराठी आता मी भाषा असल्यामुळे पूर्वीपर्यंत मला कळत नव्हतं, शब्दसंग्रह माझा कमी होता, पण मराठी भाषा आता माझ्याकडे आल्यानंतर कोट्यवधीचा अर्थ आणि लाखाचा अर्थ मला कळायला लागला. 80 लाखाचं काम झालं आहे, 80 लाखातला 18% GST आहे, त्याच्यामुळे तो कमी झाल्यानंतर काहीतरी 68 ते 70 लाखाचं ते काम होईल. तरीसुद्धा ते क्वालिटीचं झालं पाहिजे. मी स्वतः आज राहिलेला असल्यामुळे इथं काय झालं याची सगळी इतंभूत मला माहिती आहे. काम 80 लाखाचं आहे की 80 कोटीचं आहे, याच्यापेक्षा ते क्वालिटीचं झालं पाहिजे या मताचं मी आहे. आणि ज्या काही सूचना द्यायच्या त्या मुख्य अभियंत्यांना पण दिल्यात आणि इथल्या डेप्युटी इंजिनियरना पण दिल्यात. ज्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं परत काम करून घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि केसरकर साहेबांनी जोपर्यंत NOC देत नाहीत तोपर्यंत अजिबात बिल पुढचं द्यायचं नाही असं पण सांगून टाकलं. साहेब, तुम्ही इथले सिंधुदुर्ग आणि उद्योग तुमच्याकडेच आहे, MIDC आमची वृद्धावस्था कधी येईल? नाही, ऊर्जित अवस्थेचा कॉन्सेप्ट काय? आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन जिल्हा व्हायची अगोदर काही इंडस्ट्री आपल्याकडे होत्या. एक कुडाळचा जर उल्लेख केला तर वायमन गार्डन होती किंवा अशा कंपन्या होत्या. टुरिस्ट स्पॉट झाल्यानंतर किंवा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर काही निकष आपल्या जिल्ह्याचे बदलले. ते निकष बदलल्यामुळं काही NOCs किंवा परवानग्या घ्यायला उद्योजकांना अडचणी निर्माण होतात. म्हणून आता अडाळीलाही आपण शिफ्ट केली MIDC. आणि अडाळीला शिफ्ट केल्यानंतर अडाळीचे किमती ह्या पूर्वी फार जास्त होत्या. त्या आता दीपकभाई केसरकर, निलेश राणेंनी माझ्याकडे मागणी केल्यानंतर त्या अडाळीच्या किमती आता आपण कमी केल्या. त्या 8 ते 10 दिवसामध्ये आमचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर फार मोठ्या पद्धतीनं अडाळी MIDCमध्ये प्रकल्प येतील. दुसरं एक प्रपोजल खासदार नारायण राणे साहेबांनी माझ्याकडे असं दिलेलं आहे की समोर काहीतरी एक 500-600 एकर जमीन आहे जी गोव्याच्या लगत आहे, तर ती देखील ॲक्विएशन करून तिथं MIDC करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. नाही, कुडाळबाबत काय कुडाळ MIDC बाबत काय निर्णय घ्या? कुडाळ MIDC ही वेगळ्या टाईपची MIDC होती. ही पूर्वी झालेली MIDC आहे, ही माझ्या कारकिर्दीमध्ये झालेली MIDC नाही. याच्यामध्ये आपण सर्वे करतोय की ज्यांना आपण प्लॉट दिले होते, आता ही जर मी चौकशी केली किंवा हा सर्वे सुरू केला तर आपल्या अनेक स्थानिक अडचणी देतील. तर सगळ्या पत्रकारांनी मला 100% ठराव घालून जर दिला, स्थानिक असलं तरी काय ऐकायचं नाही इकडे तिकडे, तर मी तो सुरू करतो. कसं आहे की काही गोष्टी त्यावेळी झालेल्या आहेत, त्याची मी चौकशी लावणं, त्याच्यावर कारवाई करणं हे योग्य नाही आणि तो माणुसकीचा विषय होऊ शकत नाही. म्हणून मी काही गोष्टी ह्या अतिशय संवेदनशीलपणे हँडल करतो आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष प्लॉट घेऊन ठेवलेत पण त्यांनी काही केलं नाही, ती काढून घेण्याची प्रोसिजर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे. मगाशी तुम्ही पक्षप्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रभाकर सावंत म्हणाले की तुमच्या प्रभाकर सावंत जिल्ह्याचे ते म्हणले की जो काय पक्षप्रवेश आहे शिंदेच्या शिवसेनेत सुरू आहे तो क्लेशदायक आहे. तुम्ही असं सांगताय का यापुढे भाजपमधील पक्षप्रवेश आहे नाही, क्लेशदायक म्हणजे असं त्यांनी वक्तव्य वापरलं. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात अशा पद्धतीने हे पक्षप्रवेश असं महायुतीमध्ये होऊ नये. प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष आहेत का? हां. प्रभाकर सावंत काय बोलले मला माहीत नाही. कोणतरी 2 नेते बोलले एवढं मला माहीत होतं.
मुद्दा असा राहतो की आम्ही भाजपचं कोण घेत नाही. भाजपचं जर घेतलं असलं ताटातलं वाटीत, आणि आमच्याकडचं भाजपनं घेतलं तर वाटीतलं ताटातच होईल. शिवसेना UBT यांचा आमचा पण काही संबंध नाही, NCP शरद पवार गटाचा संबंध आहे, अजितदादांचा काही संबंध नाही, आणि BJPचा पण काही संबंध नाही. मग जर शिवसेना UBTमधनं त्यांनी घेतले, आम्ही घेतले, किंवा अजितदादांच्या पक्षाने घेतले, कोणालाच दुःख वाटण्याची काय आवश्यकता नाही. UBDचे पण मोठे नेते येत आहेत. आता UBTचे एकच नेते मोठे राहिले, बाकी दोन तीन नेते, बाकी सगळे आले. संजय पडते आले, काही येण्याच्या अशा बॉर्डरला येऊन थांबले. आम्ही सांगतोय काही ये बाबा पलीकडे वाट तीन बघतो. कोण आहे यायचं आहे ते? निलेश राणेंनी वक्तव्य केलं होतं तुमची सभासद नोंदणी सुरू असताना, वैभव नागकांसोबतचे जे 5 लोक आहेत त्याच्यातले 3 आपले आहेत, 3 कोणते करतील? आता निलेश राणेंना विचारलं. मला माहिती असते ना काल निलेश राणे भाषणात बोलले तर निलेश राणेंना विचारलं पाहिजे की वैभव नाईकांबरोबरचे 3 लोक कोण आहेत. पण वैभव नाईकांनी देखील, आता मला असं वाटतं की वैभव नाईकांनी सुद्धा शांत डोकं ठेवून, माझे मित्र आहेत ते, कॉलेजला माझा मित्र होतात, म्हणजे मी आणि ते कोल्हापूरला एकत्र होतो, त्यांनी शांत विचार केला पाहिजे. सगळी मित्रमंडळी ज्या पक्षात आहेत ती यायला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ते निलेश असेल राणे आमंत्रण पण निमंत्रण पण काय म्हणायचं ते म्हणा. निलेश राणे असताना शिंदे सेनेमध्ये येतील. बघा, निलेश राणे मी जे ओळखतो त्यांना, आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी जी काही स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे, त्याच्यातला एक भाग आहे, वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करते. मी त्यांच्या पश्चात सांगतो, त्यांना विचारा करायचं. तुम्ही फक्त मध्येच काय गडबड नाही केली तर ते 100% समजून घेतील आणि पक्षवाढीसाठी वैभव नाईकांना सोबत घेतील. आता यायचं नाही की यायचं, वैभव नाईकांनी निर्णय घेतला पाहिजे. मग तुम्ही मध्यस्थी करा कोणीतरी. राजन, चला. आणि